श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आजची आपल्या माहितीला मी सुरुवात करते. रविवारी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी तसेच सर्वात मोठी एकादशी आहे. सर्व एकादशीच्या व्रतांपैकी आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत समजले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर आपले अवघडातील अवघड कामे देखील पूर्णत्वाला जातात. भगवान विष्णूंचा हरीचा आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होतो. आषाढी एकादशी हे पांडुरंगाला समर्पित असते. विठ्ठलाची पूजा करण्याला महत्त्व आषाढी एकादशीला असते आणि विठ्ठल पांडुरंग हे भगवान विष्णूचेच रूप आहे. आणि आपल्याला आषाढी एकादशीच्या व्रताच्या बरोबरच अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते म्हणजे गाईला आपल्याला एक पदार्थ आहे तो आवर्जून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी खाऊ घालायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हा पदार्थ किंवा ही वस्तू आपण जर या शुभ दिवशी गाईला खाऊ घातली तर आपली जी सेवा आहे ती थेट भगवान पांडुरंग विठ्ठलांपर्यंत आणि भगवान विष्णूपर्यंत थेट पोहोचली जाते असे मानले जाते. म्हणून सर्वांनी अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून न विसरता गाईला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला. भलेही तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत उपवास करणे शक्य नसेल किंवा इतर कोणतीही सेवा तुम्ही या दिवशी केली नाही, तर तुम्ही या आषाढी एकादशीच्या संपूर्ण दिवसामध्ये रविवारच्या दिवशी अवश्य ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. यामुळे अनेक प्रकारचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे म्हटले जाते. गाईला आपण गोमाता म्हणत असतो आणि मुख्य तिथीच्या दिवशी आपण गायीची सेवा केली तर ती सेवा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते आणि एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे मनोभावे पूजन करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्याच्या सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते असे म्हटले जाते. त्यामुळे आवर्जून अगदी आपल्याला आषाढी एकादशीचे व्रत हे करायचे आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही नक्की उपवास करा. उपवास करणे आपल्याला काही कारणास्तव जमले नाही, शक्य नसेल तर दिवसभरामध्ये विठ्ठलाचे पांडुरंगाचे नामस्मरण करा. विष्णुदेवाचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे. त्याचबरोबर गाईला ही वस्तू आपल्याला आवर्जून खाऊ घालायची आहे. रविवारी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण ही वस्तू गाईला खाऊ घालू शकतो. तर ही वस्तू कोणती आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तत्पूर्वी 6 जुलैला आषाढी एकादशी आहे, मोठी एकादशी आहे. या दिवशी आपल्याला कोणती कामे आवर्जून करायची आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वात प्रथम लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लवकरात लवकर छान स्नान करून घ्या. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल आणि गंगाजल देखील आपण घालायचे आहे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गोमूत्र देखील टाकायचे आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायची आहे. याच्यामुळे आपले शरीर आणि आपले मन शुद्ध होते. आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ते दूर होतात. आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत खास दिवस असतो. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात या वस्तू नक्की टाकून आंघोळ करा. घरातील सर्व सदस्यांनी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या वस्तूंचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे. आपला मुख्य दरवाजा, त्याचे उंबरठा त्यावर छान शुद्ध पाण्याने गंगाजल गोमूत्राने आपण छान धुवून काढायचा आहे, छान पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याचे पूजन करून झाल्यानंतर आपल्याला नित्य आपण जशी सेवा करतो, जसं नित्य देवपूजा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे करायची आहे. नित्य देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला छान पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल, आपल्या घरामध्ये जर विष्णू भगवान माता महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मग बाळ गोपाळ कृष्ण यांची मूर्ती असेल किंवा प्रभू श्री रामचंद्र आहेत ह्यांची जर मूर्ती असेल तर ह्यांच्या मूर्तीवरती आपण पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. प्रभू श्री रामचंद्र, बाळकृष्ण, गोपाळ त्याचबरोबर विष्णू भगवान पांडुरंग हे एकच आहेत. विष्णूचेच हे सर्व अवतार आहेत. म्हणून अगदी कोणतीही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर तुम्ही या मूर्तींवरती फोटोवरती नक्कीच छान अभिषेक करायचा आहे. छान त्यांचा अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्या. त्यांना आपण छान गंध
लावून घ्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भगवान विष्णूंना, बाळगोपाळांना, त्याचबरोबर पांडुरंगाला, श्रीहरी विठ्ठलाला तुळशीचे पत्र, मंजिरा असलेले हे पान आपण त्या दिवशी नक्की अर्पण करायचे आहे। कारण भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना, पांडुरंगाला, बाळगोपाळांना जर तुळशी अर्पण केले तर तुमची सर्व इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समाधान नक्की नांदेल। आपल्या मुख्य दारासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे। आपल्या अंगणामध्ये जर तुळशीचे रोप असेल, वृंदावन असेल, त्या ठिकाणी छान रांगोळी काढा। त्याचबरोबर तुळशीजवळ एक तुपाचा दिवा निरांजन लावा। तुळशी मातेला छान हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा। तिचे देखील योग्य पूजन नक्की या दिवशी करा। कारण तुळशी माता ही देखील माता महालक्ष्मीचेच रूप आहे। म्हणून आपण तुळशी मातेचं योग्य प्रकारे आपण जर पूजन केले तर माता महालक्ष्मी देखील आपल्यावरती नक्की प्रसन्न होते। आपल्या दाराच्या बाहेर छान अशी गोपद्माची रांगोळी काढा। गोपद्माचा साचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने गोपद्म काढा। त्याचबरोबर गाई आणि वासरू असलेलं जर रांगोळीचा छापा तुमच्याकडे असेल तर नक्कीच आपण आपल्या दारामध्ये आणि आपल्या देवघरामध्ये ही गाई वासराची रांगोळी नक्कीच आवर्जून काढायची आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये पांडुरंगाचे नामस्मरण करत राहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा विष्णू मंत्र नक्की, वासुदेवाचा मंत्र नक्कीच म्हणायचा आहे। दिवसभरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा। सकाळ संध्याकाळी तुळशीच्या समोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। अगदी गाईचं तूप नसेल तरी काही हरकत नाही। तुम्ही देवघरामध्ये दिवा लावताना जे तेल तूप वापरत असाल त्याने तुम्ही दिवा नक्की लावा। परंतु सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे। आपण जरी उपवास केला नाही आषाढी एकादशीचा, परंतु ह्या सेवा हे असे पूजन केले तरी देखील आपल्याला पुण्यफळ नक्की प्राप्त होते। आपण आषाढी एकादशीचा उपवास व्रत करणार असाल तर नक्कीच उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता। परंतु तुम्ही जर उपवास करत नसाल तर तुम्ही या दिवशी दिवसभरामध्ये सात्विक पदार्थच खायचे आहे। म्हणजे कांदा लसूण विरहित जे जेवण आहे ते जेवण बनवायचे आहे आणि तेच खायचे आहे। त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवसभरामध्ये आपल्याला तांदळाचा कोणताही पदार्थ खायचा नाही। तांदळापासून जे जे पदार्थ बनतात ते आषाढी एकादशीला वर्ज्य असते। भात मुख्यत्वे करून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी खायचा नाही। आपल्या घरातील वातावरण छान प्रसन्न आनंदी राहील याची काळजी घ्यायची आहे आणि दिवसभर देवाचे, भगवंताचे नामस्मरण करत राहायचे आहे। आपल्या घरातील वातावरण आपल्याला मंगलमय ठेवायचे आहे। धूप दीप आपल्या घरामध्ये नक्की लावून घ्या। त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण छान मंगलमय होईल आणि सकारात्मक सूक्ष्म लहरी आपल्या घरामध्ये निर्माण होतील। तर या अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आषाढी एकादशीला करायच्या आहेत। तर आपल्याला आषाढी एकादशीला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर ही वस्तू म्हणजे कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, तर आपल्याला आपल्या घरातील देवघरामध्ये जे गाई वासरूची मूर्ती आहे, सर्वात प्रथम तिचे छान आपल्याला पंचोपचारी पूजन करायचे आहे। तुमच्या घरामध्ये जर गाई वासरूची मूर्ती नसेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी छोटी का होईना तुम्ही पितळेची, तांब्याची, अष्टधातूची गाई वासराची मूर्ती आवर्जून घरात घेऊन या आणि त्याला छान पंचोपचारी पूजन करून आपल्या देवघरामध्ये स्थापन करा। लक्षात घ्या, गाई वासराची मूर्ती आपल्या घरामध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे। आपल्या घरासाठी ते खूप शुभ असते। जर तुमच्याकडे गाई वासराची मूर्ती नसेल तर आषाढी एकादशीच्या या शुभ दिवशी नक्कीच गाई वासराची मूर्ती तुम्ही घरी घेऊन या। त्याचबरोबर गाई वासराची मूर्ती आपल्याला पूजायची आहे। बाळगोपाळांची मूर्तीला छान पूजन करायचे आहे। आपल्याला गाई वासराची मूर्ती दुसरीकडे कुठेही स्थापन करून वेगळी पूजा मांडणी करून काहीही पूजा करायची नाही। आपल्या देवघरामध्ये छान बाळगोपाळाच्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला गाई वासराची मूर्ती ठेवायची आहे, स्थापित करायची आहे आणि देवघरामध्येच आपण त्यांचे पूजन करायचे आहे। गाई मातेला, गाई वासरूला छान धूप दीप ओवाळून, अगरबत्ती ओवाळून तिला अष्टगंध, हळद कुंकूचा टिळा लावायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत। आणि आपल्या देवघरामध्ये तर दिवा हा प्रज्वलित असतोच। जर दिवा प्रज्वलित नसेल तर नक्कीच आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक छोटासा तुपाचा निरंजन देखील आपल्याला लावायचा आहे। त्याचबरोबर गाय वासराच्या मूर्तीला आपल्याला एक तुळशीचे पान आपल्याला नक्की अर्पण करायचे आहे। तुळशीच्या समोर देखील आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे।
गाईचे गोमातेचे पूजन करून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तिला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना एक सुख खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या इच्छेनुसार चण्याची हरभऱ्याची डाळ आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यावरती त्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला एक केळं देखील घ्यायचं आहे। आता हे सर्व नैवेद्य आपण एका स्टीलच्या ताटामध्ये घ्यायचे आहे। त्याच्यापूर्वीच आपल्याला स्टीलच्या ताटामध्ये कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सुको खोबऱ्याची वाटी आणि केळ ठेवायचे आहे। अशा प्रकारे नैवेद्य आपण गोमातेला आषाढी एकादशीच्या दिवशी अर्पण करायचा आहे, तिला दाखवायचा आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही एक केळ किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे 2, 3, 4, 5 तुम्हाला जेवढे हवे असतील तुम्ही त्या ठिकाणी केळी ठेवायचं आहे। परंतु खोबऱ्याबरोबर आपल्याला केळ हे नक्कीच आवर्जून ठेवायचे आहे, एवढे मात्र लक्षात ठेवावे। आपण हा नैवेद्य ठेवलेला आहे त्याच्यावरती आवर्जून आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे आहे। 3 वेळेस पाणी फिरवायचे आहे नैवेद्याच्या भोवती आणि नैवेद्य गोमातेला भगवान बाळगोपाळ यांना अर्पण करायचा आहे। नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। आपली मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना विठ्ठलांना बोलून दाखवायची आहे आणि आपण हे नैवेद्य ठेवलेले आहे गोमातेच्या समोर। आपण काही वेळ तो नैवेद्य तसाच तिच्या समोरच ठेवायचा आहे। थोड्या वेळाच्या नंतर आपण हा नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्य उचलायचा आहे आणि आपल्या आसपास किंवा इतर कुठेही आपल्याला जर गाई माता भेटत असेल, गाई माता असेल किंवा तुमच्या आसपास जर गोशाळा असेल त्या ठिकाणी हा नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी गाईला आपल्याला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे। सर्वात प्रथम जर आपल्याला शक्य असेल बाहेर गोमातेचं पूजन करणे तर सर्वात प्रथम गोमातेच्या दोन्ही पायांना म्हणजे पुढच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही पायांना पाणी घाला, नंतर पाठच्या दोन्ही पायांना पाणी घाला। त्याचबरोबर गोमातेचं गाईचे जे पाठीचा भाग असतो त्या पाठीच्या भागेला हाताने गोंजारा, तिला हळद कुंकू लावा आणि त्याच्यानंतर आपण हा नैवेद्य नेलेला आहे तो नैवेद्य तिला आपल्या हाताने खाऊ घालायचा आहे। आपण हा नैवेद्य तिला खाऊ घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनातल्या मनात बोलत राहायचा आहे। आता जर तुम्हाला म्हणजे आपण रस्त्यावरती आहोत, रोडवर आहोत तर गाईचे पूजन करणे शक्य नाही तर काही हरकत नाही, फक्त हळद कुंकू देखील आपण तिला नक्कीच तिच्या कपाळावरती लावू शकतो। हळद कुंकू लावून तिचे छान पूजन पूजन म्हणजे काय तर तिला दोन्ही हात जोडून नमस्कार करा आणि तिला नंतर तो नैवेद्य खाऊ घाला। नैवेद्य खाऊ घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनातल्या मनात बोलायला विसरू नका। बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जेवढी गायीची गोमातेची सेवा करू तेवढी सेवा नक्की थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते। त्याच्यामुळे भगवान विष्णू आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू जर आपल्यावर प्रसन्न झाले तर माता महालक्ष्मी देखील आपोआप आपल्याला प्रसन्न होते आणि ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन जेव्हा ती आकर्षित होते, जेव्हा ती त्या घरामध्ये निवास करते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण दुःख कधीही येत नाही। त्या घरामध्ये सदैव गोकुळ नांदत राहतं, सदैव त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतं। आर्थिक कधीही चणचण आपल्याला भासत नाही, पैसा आपल्या घरामध्ये हसता खेळता राहतो। म्हणून अगदी आवर्जून रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, कोणतीही अन्य सेवा नाही केली तरी देखील चालेल, परंतु गोमातेची सेवा करायला विसरू नका। गाईला हे पदार्थ खायला घालायला अजिबात विसरू नका। आजची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय महाकाली।